पाता था। साधारण वाटर जो हम पिलाते थे मैम, उससे उनको जो बीमारी होती थी, अब आरओ का शुद्ध जल हम उनको पिलाते हैं, जिससे काफी अच्छा उनको फायदा होता है। इसके अलावा हमारा पोषण वाटिका जो लगा हुआ है, उसे हम हरा ताजा साग सब्जी जो उनका मीनू के हिसाब से हमारे यहाँ भोजन बनता है, उसमें हम उसको शामिल करते हैं और पौष्टिक भोजन उनको देते हैं, जिससे कुपोषण को दूर करने में काफी अहम भूमिका निभाती है। और समाज को भी हम मैसेज देते हैं मैम कि पोषण वाटिका लगाइए। आजकल खाद का जो है सब्जी मार्केट में मिलता है, तो आप अपने घर में वो खाद वाला साग सब्जी नहीं खाइए, आप अपने घर में जो है वाटिका लगाइए और ताजा हरा साग सब्जी खाइए, जिससे कुपोषण को आप दूर कर सकते हैं। बहन जी, ये बताएं आप कि सक्षम होने के बाद बच्चों की संख्या बढ़ी है? बहुत ज्यादा सर, जितना एडमिशन बच्चों का है, जितने बच्चे हमारे बड़े बड़े बच्चे भी अब हमारे सेंटर में आते हैं। अच्छा, वैसे तो बच्चे तो नहीं बता पाएंगे, पर उनकी माताएं अब कैसा महसूस करती हैं? घेतली पाहिजे। त्याच्यानंतर ग्रोथ डेव्हलपमिंग, त्याचा सुद्धा आम्ही प्रत्येक महिन्यात तिच्या बाळाचं वजन करतो. कमी असलं तर ते सांगतो. 6 महिन्यापर्यंत स्तनपान करावे. 6 महिन्यानंतर वरचा आहार कसा चालू करावा, वरचा आहार चालू केल्यानंतर त्याची पद्धत समजून महिलाओं सांगतो. के लिए काम करते हैं आप, हाँ. जो यानी स्पेशल गरोदर महिला के लिए, क्या सब नाही, महिला? गरोदर, स्तनदा माता आणि 0 ते 6 वर्षाचे बालक. त्याच्यात मग 2 ग्रुप पडतात. 0 ते 3 वर्षाचे बालक जे राहतात ते घरी राहतात, तरी त्यांना आम्ही ते कसं सक्षम नागरिक घडण, कशी त्याची ग्रोथ डेव्हलपिंग याची काळजी त्या महिलांना आम्ही वारंवार गृहभेटीतून सांगतो. क्या क्या सुविधा देते हैं पूरी सरकार की तरफ से आंगनवाड़ी में, जो अभी इन्होंने बताया कि 0 से 6 साल तक के बच्चे और 0 ते 6च्या मुलांना अत्याचार देतात सरकार, गरोदर स्तनदा, आणि जे 3 ते 6ची मुलं आहे त्यांना खिचडी आणि उसळ हे दररोज त्यांना असतं. ते त्याचं प्रमाण आहे, त्या शासनाने ठरवले त्या प्रमाणानुसार आम्ही देतो सर्व मुलांना. कितने घंटे रोज काम करना पड़ता? 4 घंटे, पण 4 घंटे सरकारने नेमून दिले, पण आम्ही 12 तास अंगणवाडी सेविकेचं सतत काम करत असतो. और आपकी क्या मांग है कि आपका मानधन बढ़ना चाहिए, काम के घंटे कम होना चाहिए, और नहीं, हमारा मानधन बढ़ना चाहिए. काम कितनी अपेक्षा की गवर्नमेंट के पास, और क्या डिमांड किया आपने सरकार के पास से भी जो आंदोलन में हो? हम सेविकेला 20,000 मानधन देण्यात यावं आणि मदतनीसला 15,000 मानधन देण्यात यावं. क्या लगता है इतना मानधन सरकार मानेगी? सरकार पे 3 गुना बोझा बढ़ जाएगा पूरा का पूरा. नाही, आम्ही तर कामाचा बोजा मध्ये, मला सांगा की या देशामध्ये, या राज्यामध्ये 48-49 वर्षापासून ही योजना आहे. म्हणजे 2 ऑक्टोबर 1975 ही योजना सुरू केली इंदिरा गांधीजींनी, आणि अखंडित योजना आहे. म्हणजे या योजनेमध्ये आपण असं पाहिलं तर ज्या शाळा, त्या शाळा आता वाढल्या, कॉन्व्हेंट वगैरे. पण 1975 नंतर आपण कलेक्टर असेल, सीओ असेल, नगरपालिकेचे मुख्यालय असेल, क्लरिकल असेल, असेल, सी असेल, अनेक विद्यार्थी जे लहानपणापासून मोठे झाले ते शासनाच्या शाळेमध्ये मोठे झाले ना, जिल्हा परिषद शाळा असेल, महानगरपालिकेची असेल, नगरपालिकेची असेल, परंतु गावामध्ये अंगणवाडीच होती. आणि स्वातंत्र्याचा आणि हा जो कालावधी जर आपण धरला, या सगळा कालावधी जर आपण धरला, तर हा कालावधी 27 वर्षाचा होता. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 48ला, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 47 स्वातंत्र्य मिळालं आणि ही योजना सुरू झाली. मग त्याच्यानंतर या देशामध्ये जे लोक रिटायर झाले मोठ्या मोठ्या पदांवरून, ते अंगणवाडी सेविकेमध्ये शिकून मोठे झाले, मोठ्या मोठ्या पदांवर गेले. अंगणवाडी की आजची नाही, पर्याय नाही था, पहिले यही थी ना. पहिले प्रायव्हेट शाळा नव्हत्या. अंगणवाडी सेविकांचं कार्य म्हणजे देशाच्या विकासामध्ये अधिकाऱ्यांच्या रूपानं आणि ज्या मिनिस्टरच्या सुद्धा रूपानं, अनेक आम्ही असे पाहिले की आमचे काही लोकांसोबत, आमचे जे आमदार खासदारांसोबत आमची चर्चा होते, ते सुद्धा अंगणवाडीमध्ये गेलेले. मग ज्या लोकांनी विद्यार्थी घडवले आणि विद्यार्थ्याच्या माध्यमातून देश घडवला, तर त्या लोकांना तर आता 75 वर्षापासून, म्हणजे 49 वर्षापासून तुम्ही फक्त मानधन 10,000 रुपये देता. अभी मानधन तो अभी 10,000 नहीं होगा ना. नाही, 75 में तो 1950ला जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा 35 रुपये पगार होता. 35 रुपयापासून ज्या महिला काम करतात, म्हणजे 48-49 वर्षाच्या कालावधीनंतर आपण पाहतो की मग आज मानधनाचे पोषण काय. मग आमचं असं म्हणणं आहे सरळ की 10,000 रुपयामध्ये आजच्या महागाईच्या धकाधकीच्या जीवनात काय होते. बरं, दुसरा विषय असा आहे की शासन म्हणते यांना 4 तास काम आहे. अजिबात 4 तास काम नाही आहे, यांना 12 तासापेक्षा जास्त काम आहे. आणि टाइम की लिमिट नाही, जब भी यांना मर्यादा नाही आहे. यांची मर्यादा फक्त अंगणवाडी केंद्र उघडण्याचीच फक्त मर्यादा आहे की ती 10ला उघडली पाहिजे, 2ला बंद केली पाहिजे.
पण त्या 2 नंतर यांचे अहवाल भरणं, यांचे बाकीचे काम आहे, सर्विस्टर मेंटेनन्स करणं सगळं करावं लागतं. पब्लिक काम 4 घंटे और इंटरनल काम बाकी और 4 आणि घंटे आणि और चल दुसरं मला असं मला वाटतं की शासनाची जी कुठल्या योजना आहे ते शासनाच्या योजना सगळ्या चांगल्या याच्यात मग दुमत नाहीये. तुम्ही डिवाइड करून द्या. तुम्ही या ज्या रहा है। आंगनबाड़ी आपको बोलना आंगनबाड़ी के साथ में जैसे अभी